हाय हॅलो नमस्कार सर्वांना। संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि मी इकडे बघा कटोरी ब्लाउज कटिंग करायला घेते। तर शोल्डर मी इथे घेते 5.5 घेते शोल्डर, आणि मुंडा घेते 6। हे बघा 5.5 घेतलं शोल्डर, हा मुंडा घेतला 6। आणि कटोरी ब्लाउज कटिंग आहे ना, तर मी छातीचा भाग घेते। इथं एक घडी 9ची आलेली आहे, ही बघा 9 घेते, नाही सॉरी 9.5 घेतली, आणि 2 इंच एक्स्ट्रा घेते शिलाई फिटिंगसाठी। आणि लांबीला घेते मी बघा 14.5 घेते इथं, 14 वरती फिटिंग येईल। आणि इकडे ना 9 घेते कमरेची फिटिंग, आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घेते। हे बघा इकडे 9 घेतलं हे, आणि 1.5 इंच आहे ना एक्स्ट्रा घेते फिटिंग। आणि हा एक वरती टिक करायचा आहे, हा फ्रंट पार्ट आहे ना त्याच्यामुळे डबल नाही येणार इथं। आणि मटका गळा घ्यायचा आहे मला इथं। तर पाठ आहे त्यांची किती आहे, 2 आहे, तर मी 3 घेते शिवणसन 2 वरती येईन ती। आणि मटका गळा घेते ना बघा, तुम्हाला माप घेऊन दाखवते परत एकदा। हे 3 घेतलंय वरून, हे इथं राऊंड येतो ना हा मटका गळ्याचा, याची लांबी 4 घेते। याची बघा तुम्ही, याची लांबी 4 घेतली, आणि इथून आहे ना राऊंड आपल्याला इथून शेप द्यायचा आहे ना, तर 1.5 इंच घेते। लिहून पण दाखवले बघा, हा असा राऊंड 1.5 इंचवरती घ्यायचा आहे। आणि इथं आपल्याला 3 घ्यायचं आहे, याची लांबी आहे रुंदी 3 घेतली मी। आणि बघा असं काही धीरे धीरे व्यवस्थित ड्रॉ करायचा आहे मटका गळा, असा इथून गोल करायचा आहे। असं तुम्ही 2-3 वेळेस जर पेपरवरती प्रॅक्टिस केली ना, तर तुम्हाला हा गळा खूप इझी येऊन जाईल, आणि खूप छान वाटतो वेअर करून हे ब्लाऊज मटक्या गळ्याचा। आणि बघा मी पॅटर्न करून ठेवलेले, कारण डेली कस्टमरचे राहता, मग मी काही जास्त पेपर कटिंग नाही करत। मेन हे 2च पॅटर्न केलेले आहे, कटोरीचं आणि हे। तर बघा असं काही 9.5चं घडीचं आहे, पण 8.5 9.5 ही घडी आपण दोघी मापाला वापरू शकतो। असं काही नाही की 9.5चीच घडी पाहिजे, अर्धा इंच इकडे तिकडे चालतं। आणि बघा हे पण असं मी पेपर पॅटर्न करून घेतलेलं आहे पुठ्ठ्याचं, आणि बाकी हे पण मी हातानेच ड्रॉ करते स्वतःहून। आणि बाय स्लीव पण, स्लीवचं बी पॅटर्न नाही आहे, काय पाठचं पॅटर्न नाही आहे, आणि योगपट्टीचं पण मी पॅटर्न घेत नाही। ते पण असं इकडनं 4.5 3.5 म्हणजे 1 इंच वाढवून घेते इथं, आणि इकडनं पण हे 3.5च पाहिजे तर 1 इंच वाढवलं, आणि हे 2.5 पाहिजे तर इथं पण 1 इंच वाढवलं तर 3.5 घेतलं आहे। असं काही व्यवस्थित असं राऊंडमध्ये आपल्याला ही योगपट्टी पण झाली, पाठचा भाग झाला मागचा, कटोरीचं पण हे पुढचं फ्रंट पार्ट झालं। आणि या कपड्यामध्ये बचीन ना तर आपल्याला स्लीव कटिंग करायची आहे, शॉर्ट लांब नाही, स्लीव शॉर्ट आहे। आणि बघा मी तुम्हाला आता हे पाठचा मागचा भाग आहे ना कापून दाखवते। आणि सर्व काही आता पॅटर्न करण्यापेक्षा आहे ना, आपण स्वतः म्हणजे पूर्ण ब्लाऊज ड्रॉ करून आहे ना कटिंग केलेलं खूप छान राहतं। पॅटर्नवरती काय आपण पॅटर्न समजून घ्या, जर इकडे तिकडे झालं तर आपल्याला किती टेन्शन होतं, तर त्याच्यापेक्षा आहे ना हातानेच आपलं सर्व दिमाग लावून ब्लाऊज ड्रॉ करून घ्यायचा आहे। आणि खरंच खूप तुम्हाला 15 दिवस 1 महिना दिक्कत पडेल, पण बिना पॅटर्नचे ब्लाऊज कटिंग करायला तुम्ही शिकून जाणार। आणि बघा ही योगपट्टी ब्लाऊज आहे, मी कधीच कोणाचं 4 टक्स ब्लाऊजचं बी पॅटर्न करत नाही, योगपट्टीचं बी नाही, प्रिन्सेस कटचं बी नाही करत। फक्त हे कटोरीचा हा पुढचा पॅटर्न आहे ना, हा तर करावाच लागतो, कोणते पण कोणता बी मोठा टेलर असू द्या तर त्याला हे कटोरीचं पॅटर्न तर करावंच लागतं। आणि हेच 2 मेन आहे म्हणून हेच मी केलेले, बाकी तर काही नाही। बाकीचं तुमच्यासमोर डेली ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ टाकतेच, तुम्हाला डेली येतात शेअर करते मी, तर त्याच्यावरनं तुम्ही बघू शकता की माझं कुठेच असं पेपर पॅटर्न राहत नाही।
सर्व काही मी स्वतः ड्रॉ करते आणि डायरेक्ट करते, ते पण अजून अस्तरवरती किंवा ब्लाऊज पीसवरती आणि डायरेक्टच कापते. तुमच्यासमोर ते जे आहे ते तुम्हाला सर्व काही शेअर करते. म्हणजे असं नाही की मागे करते की नाही असं. आणि बघा एक जेवढं ड्रॉ केलेलं आहे ना तेवढं काही व्यवस्थित मी असं कापून घेतलेलं आहे. आणि इकडे आता स्लीवसाठी कपडा वाचला आहे, तर शॉर्ट स्लीव आहे, म्हणजे लांब नाही आहे. तर आता स्लीव आहे त्यांची खूपच शॉर्ट आहे स्लीव, 3 इंचचीच घेतली आणि अस्तर आहे. तर ब्लाऊजवरती मला म्हणजे 2च घ्यायची, पण 1 इंच वाढवते ना, म्हणून मी म्हटलं चला 3 घेते, 1 इंच वाढवून घेते आणि असं काही शॉर्ट स्लीव कटिंग करून घेते. बघा ड्रॉ करून घेते आणि फिटिंग आली 6. इकडे मी घेते, दंड घेर आहे ना हा 6 आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि असं काही मस्त ब्लाऊज कटिंग करून घेते. त्या ताईंना खूपच शॉर्ट स्लीव लागते. थोडीशी जर लांब झाली ना तर मला परत डबल काम करायला लावता की ती नाही माझी स्लीव छोटी करून दे. त्यांना नाही म्हणजे घालत नाही ते जास्त करून लॉंग स्लीव. आणि लॉंग म्हटलं तर बिलकुल शॉर्ट घालता, लॉंगचा संबंधच येत नाही. तर बघा असं सुंदर असं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे, कटोरी ब्लाऊज. तुम्हाला कसा वाटला हा ब्लाऊज कटिंग करायचा व्हिडिओ नक्की सांगा, लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, बाय.